मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 45. मुझे एक पल चैन न आए सजना तेरे बिना. घड्याळात 4:30. दूध डेअरीवरील लगबग, पेपर स्टॉल जवळील गडबड, अंधेरीत गाडीचा प्रवेश. तो सफाईदार वळणे घेत गल्ल्या पार करत होता. हिच्या मनात घालमेल. कसे आहेत हे? मला साधं विचारत पण नाहीत की घरी येते का? झिरकॉनला सोडून पळून जाणार हे? मनात चिडचिडत FM बंद केलं आणि त्याने चमकून पाहिलं. इतका वेळ तल्लीन होऊन गाणं ऐकणारी, त्यावर भरभरून बोलणारी ती अचानक गप्प का? मेघा शायद थक गई है. पूरी रात जागना मुझे आदत है, बट शी इज सो डेलिकेट. आई होप बीमार ना हो जाए. नो राजीव, थिंक पॉजिटिव. अब घर जाके 3-4 घंटे तो रेस्ट करनी चाहिए. अहो मी घरी येते ना. कळकळीची विनंती. तो नाहीच काही बोलत तर तिनेच हिम्मत केली. हाँ मेघा, आपको घर ही छोड़ रहा हूँ. धीरज वहाँ आ रहे हैं मुझे पिकअप करने. गालावर हात ठेवतच समजावलं. थोड्या वेळापूर्वी अजितजींना फोन करून त्याची घरी जाण्याची सोय त्याने केलेली. अहो मलाही घरीच जायचंय. त्याचा हात धरूनच हट्ट. मतलब कहा? घर तर आलं ना? त्याचा अजूनही गोंधळ. ती नक्की काय सांगायचा प्रयत्न करते? हे पहा मेहराजी, मी आजच क्लिअर करते. जेव्हा मी घर म्हणणार तेव्हा ते आपलं घर मेहरा विला, आणि जेव्हा मी माहेर म्हणणार ते झिरकॉन. ओके? भुवया अकसत मान हलकीशी डोलवत VP स्टाईलमध्ये म्हटलेलं. ओके ओके. सो आपको मेहरा विला आना है इस वक्त मेरे साथ. तो ओठ दाबून हसत होता आणि तिने होकारात जोरदार हलवलेली मान. मेघा, पर यू नो ना, घर पर गौरव, रिधिमा, मॉम डैड, देन टीजिंग. उनको तो लगेगा कि आप रात को ही आए थे मेरे पास. हम ये लॉन्ग ड्राइव के बारे में बता नहीं सकते. सिक्रेट रखना है ना? त्याचं एक एक मुद्दा मांडणं आणि गोंधळून तिचं अंगठ्याचं नख दाताखाली. कुरकुर कुरकुर, डोक्यात विचारांची आणि दातात नखांची. तिचा घरी येण्याचा गोड हट्ट मनाला भुरळ घालत होता. पण असे अचानक तिला घरी नेले तर आई बाबाही दुःखी होतील हे तो जाणून होता. बरं, मग PTA नंतर माझ्यासोबत तुम्हीही इकडे या आणि मला घरी घेऊन जा. उत्साहात नवीन कल्पना त्याच्यासमोर मांडली. मी येऊ आजच तुम्हाला घ्यायला? आनंदात भांगडा करायचीच इच्छा होती, पण मनावर ताबा ठेवत हातातील स्टिअरिंग व्हील सांभाळलं. हो, वीकेंड सोबत घालवूया ना. सोमवारी ऑफिस आहे आणि रात्री तुम्ही जाणार, मग हे 2 दिवस तरी मिळतील ना आपल्याला. तिच्या डोळ्यात पुन्हा दुःख साचू लागलं. बट मैं ऐसे आऊंगा तो इज इट ओके? आई बाबा दुखी नहीं होंगे? और मैं उनको बोलूंगा क्या कि मैं आपको ऐसे जल्दी क्यों लेकर जा रहा हूं? आनंद झाला असला तरी सर्व शक्यतांवर सखोल विचार करणे आणि सोबत तिचेही मत विचारात घेणे नेहमीची सवय. मी ना आता ब्रेकफास्ट करताना तुमच्या कॅनडा व्हिजिटबद्दल बोलेन आणि मग थोडेसे संभाषणाचे बॅकग्राऊंड क्रिएट करून ठेवते. म्हणजे मग तुम्ही आईबाबांना येऊन विचारलं की लगेच परवानगी मिळेल, मग आपल्या घरी जायचं. उत्साहात सर्व प्लॅनिंग त्याला सांगितलं आणि त्याने भुवया उंचावत नजरेनेच तिचं कौतुक केलं. व्हेरी स्मार्ट मेघा, आपने सब कुछ पहले से ही सोच कर रखा है. बोलाल ना आईबाबांशी? घ्याल ना परवानगी? काकुळतीला येतच हातावर हात. येस मेघा, मैं आऊंगा. तिच्या हातावर थोपटतच दिलेलं वचन आणि ही खुश. गाडी झिरकॉनच्या पार्किंगमध्ये शिरली. तिचं दिशा दाखवणं आणि त्याने ड्राईव्ह करणं. कार पार्क करून मेन एंट्रन्सकडे चालताना त्याने सहजच धरलेला हात. 4:30ला झिरकॉन गाढ झोपलेलं. दोघांना बघणारं कोणीच नाही आणि मग खुशीतच
त्याच्या हाताभोवती विळखा देत तीही चालताना रेंगाळत होती. मेन एंट्रन्सकडे जाणारा थोडा लांबचाच रस्ता तिने निवडला. समोर धीरज भाई कार बाहेर वाट बघत उभे दिसले आणि तिने हात सोडवून घेतला. एकमेकांना डोळे भरून पाहिलं. शाळेत भेटायचंय माहीत होतं, पण या रुमानी रात्रीनंतर हे 4-5 तास एकेकटे घालवणं कठीणच होतं. नजरेनेच दिलेला निरोप. मिठीची इच्छा होती, पण अडवलं स्वतःला. ठीक से जाइए ऊपर, घर में एंटर करते ही मुझे मैसेज कीजिए, मैं तब तक यहीं पे खड़ा रुकूंगा. 4:30ला लिफ्टने एकटं तिला वर जाऊन देण्यातही काळजी वाटत होतीच. शाळेत भेटूया एवढंच बोलता आलं. जड हृदय, पावलंही जड. त्याला बाय करत लिफ्टकडे जाताना पूर्वीचे दिवस आठवले. त्याने असंच लॉबीजवळ रात्री सोडावं आणि ती लिफ्टमध्ये जाईपर्यंत तिथेच थांबून राहावं. तिने आजही तसंच वळून पाहिलं आणि कारला टेकून उभा तो हात उंचावत गोड हसला. मेघा, आई नो आप मन से बहुत स्ट्रांग हो, अकेली रात को भी ऑफिस के लिए ट्रैवल कर लेते हो, पर मेरा आपके लिए ऐसा रुकना, आपकी चिंता करना शायद आपको पसंद ना आए, बट मैं ऐसा ही हूँ. आपको हर हालत में प्रोटेक्ट करना मेरे लिए ज़रूरी है. आप मेरी जिम्मेदारी हो. अगर आपको लगे कि मैं ओवर प्रोटेक्टिव हूँ तो हाँ, मैं हूँ. मेरा प्यार ऐसा ही है. घरी पोहोचले, मिस यू अहो. तिचा मेसेज पाहून समाधान अन हसूही. पगली, 5 मिनिटात लगेच मिस यू. धीरज भाईंना कार सुरू करण्यास सांगत डोळे मिटले. मेसेज करून तिने किल्लीने दार हळूच उघडलं. अंधार बुडूक. हळूच छोटा लाईट ऑन केला आणि 3ही रूमचा कानोसा घेतला. जोशी फॅमिली गाढ झोपलेली. हुश्श करतच बाल्कनी गाठली. झिरकॉन समोरील रस्त्यावरून त्याची कार झरकन जाताना दिसली. उगाच हात हलवत बाय आणि स्वतःशीच खुदकन हसली. राजीव, खूप काळजी करता तुम्ही, अगदी छोट्या छोट्या गोष्टींची. इतर कुणी अशी काळजी केली तर मी बोलून दाखवते, मी स्वतः समर्थ आहे, असा काहीसा माझा ॲटिट्यूड असतो. पण तुमच्या समोर तो गळून पडतो. तुमचं माझी काळजी करणं सुखावतं, कारण तुमची प्रेम करण्याची पद्धतच तशी आहे. थोडेसे पझेसिव्ह आहात तुम्ही, पण तो पझेसिव्हनेसही गोड आहे. खूप वर्षांनी अनुभवते आहे असं. कुणीतरी आपल्या प्रेमात इतकं वेडं आहे, ही भावनाच मनावर मोरपीस फिरवून जाते. राजीव, कधी भेटणार आपण? मुझे एक पल चैन नाए सजना तेरे बिना, सजना तेरे बिना. गाडीत ऐकलेलं गाणं मनात गुणगुणतच आर्याची रूम हळूच उघडली. जिया, आर्या गाढ झोपेत. आर्याच्या पोटावर जियाचा हात आणि जियाच्या पायावर आर्याचा पाय. ट्रू सिस्टर्स. जवळच खाली अंथरूण टाकून झोपलेल्या राधाताई. त्यांची नेहमीची जागा. पूर्वी फक्त आर्याला सोबत म्हणून इथे झोपायच्या, आता जिया आर्या दोघींना. हळूच तिने कोपऱ्यातील बॅग उघडली. उष्ण पाण्याखाली गारटलेले हातपाय धरताना आठवली त्याच्या मिठीतली ऊब. आवरून सोफ्यावर आडवं होताना रात्रीचे क्षण डोळ्यांसमोर रुंजी घालत होते, पण आता डोळेही जडावलेले. झोपेची गरज शरीराला, पण ओढ त्याचीच मनाला. स्वतःच्याच घरात चोरून शिरणे म्हणजे काय हे तो पहिल्यांदाच अनुभवत होता. कधीही रात्री बेरात्री वेळी अवेळी घरात धाडकन शिरण्याची सवय असलेला तो अंधारातच जपून हळूहळू पावलं टाकत जिन्याकडे निघाला. पण लवकरच जाग आलेला सिम्बा जिन्याखालून एकटक बघत होता राजीवच्या चोरासारख्या हालचाली अन जोरात भ करत धावून आलाच. सिंबू, डोंट पार्क यार, मी आहे, डॅड. अंगावर पाय ठेवून उभ्या सिम्बाला दबक्या आवाजातच समजावलं आणि तो कुई करत खाली उतरला. पायाला चाटले 1-2दा लाडाने. राजीवने घाबरूनच मॉम डॅडच्या रूमकडे पाहिलं. आय होप सब अच्छे से सो रहे हैं. सिम्बाच्या पाठीवर हात फिरवतच जिने चढायला सुरुवात. ते छोटंसं बाळही लुटू लुटू चालत डॅडच्या पाठी निघालं.
सिंबू, मी मम्माला भेटायला गेलो होतो. डोंट टेल एनीवन, ओके? इट्स अ सिक्रेट. वॉर्डरोबमधून फ्रेश कपडे बाहेर घेतच त्याचं बोलणं आणि सिम्बा शेपटी हलवतच बेडजवळ जाऊन बसला. डू यू नो, तुझी मम्मा ना क्रेझी आहे. तिने काय केलं? आवरून सिम्बा शेजारीच पालथी घडी घालून बसत रात्रीची मजा त्याला सांगत होता की तेच क्षण पुन्हा जगत होता. डॅडची 15-20 मिनिटांची बडबड ऐकून सिम्बा मांडीवर डोकं ठेवूनच पेंगू लागला. स्लीपी हेड सिम्बा, झोपा. त्याला कार्पेटवर नीट झोपवत स्वतःही बेडवर झोकून दिलं. पण झोपही येईना. तिच्याशिवाय रात्र कशी घालवायची या चिंतेत तो काल होता. पण रात्र तर तिच्यासोबतच रुमानी झाली आणि आज रात्री ती पुन्हा इथेच असणार आपल्याजवळ. या आनंदातच तिच्या बाजूची उशी मिठीत कवटाळली. गाडीतील मिठीतला तिचा मौशार स्पर्श आठवला आणि हलकासा उसासा. मेघा डार्लिंग, हम आ रहे हैं आपको लेने. वैसे तो आपके बिना हमारा भी मन नहीं लगता. मेरे दिल को कुछ नहीं भाए, मेरे दिल को कुछ नहीं भाए, सजनी तेरे बिना, सजनी तेरे बिना. गाण्याचे बोल मनाप्रमाणे बदलले आणि आनंदातच डोळे मिटले. मेघा, हळुवार हाक तिच्या कानावर, दंडावर हाताचा स्पर्श. राजीव, झोपू दे ना मला. कूस बदलत पांघरूण अजूनच ओढून घेतलं. अगं मेघा. ओठात हसू दाबतच मधुराची पुन्हा हाक. मुद्दाम मेघाच्या दंडावरून अलगद बोट फिरवले. थट्टा मोड ऑन. नका ना छळू राजीव. दंडावरचा मधुराचा हात दूर करतच ओठात पुटपुटली. भाऊजी सकाळी पण छळतात का ग? खाली झोकूनच तिच्या कानाशी मधुराची कुजबूज. आणि हिने डोळे उघडले खाडकन. पाहिलं तर मधुरा ओठांवर हात ठेवूनच हसत होती. वहिनी, तू इथे कशी? ही अजूनही झोपेतच डोळे चोळत समोर पाहिलं. दरवाजा, शू रॅक, टीव्ही, कुठे आहे मी? मेघा, मी तर इथेच असते ग. तू बहुतेक स्वप्नात भाऊजींच्या मिठीत होतीस का? हळुवार आवाजात प्रश्न विचारत खुदकन हसली मधुरा आणि ही ताडकन उठून बसली. घड्याळात 7 वाजलेले. डायनिंगवर बसून आई चहा घेत होती. बाबाही नुकतेच बाल्कनीत जाऊन बसलेले पेपर हातात. दादा जांभई देतच हॉलमध्ये येत होता. राधाताई किचनच्या दारात. मधुरा समोर उभी हसत आणि मेघा सर्वांकडेच गोंधळून पाहत होती. देवा, मी काय बडबड केली झोपेत? डोळ्यांवर अजूनही झोपेची ग्लानी. कसे बसे डोळे ताणून आपण जागे आहोत हे दाखवणे. आई आणि राधाताईही गालातल्या गालात हसत आहेत हे जाणवलंच आणि तिने ओशाळून नजर झुकवली. जा, आज जाऊन झोप. उशिरा झोपलीस ना, आरामात उठ. प्रेमाने केसांवरून हात फिरवला मधुराने. तिने फक्त मान डोलवत दिलेला होकार. नजर चोरतच हळूच चालत आत गेली आणि पाठून त्या तिघींच्याही हसण्याचा आवाज. मधुरा नक्कल करत होती तिच्या आवाजाची आणि आई हसून गप्प बस ग सांगत होती. बिल्कुल नहीं जाना है, कहीं भी नहीं. न कॅनडा, न सिंगापुर, न लंडन, न जपान. राजीव, तुम कहीं नहीं जाओगे. त्याची ब्रेकफास्टच्या पराठ्याची प्लेट दांडकन टेबलवर ठेवतच मम्मीजींनी निषेध व्यक्त केला. सकाळीच आनंदजींकडून रीमाजींना समजलेले की राजीव 8-10 दिवसांसाठी बिझनेस टूर निमित्त कॅनडाला जाणार आहे आणि मम्मीजींचे लेक्चर सुरू. साधारण 3-3.5 तासांची झोप घेऊन नुकताच खाली आलेला राजीव आज जिमलाही बुट्टी. अर्धवट झोपेने डोके ठणकत होते. कडक चहा घेऊन फ्रेश वाटेल हा उद्देश. पण इथे तर मॉमची अखंड बडबड नि ओरडा. डोक्याचे ठणकणे दुप्पट. मॉम प्लीज, वो मेरा काम है अँड दिस विजिट इज इम्पॉर्टंट फॉर सुप्रीम. चहाचा मोठा घोट घेत शांतपणे समजावले. हाँ, बस सुप्रीम ही तुम्हारे लिए इम्पॉर्टंट है
और उस बेचारी मेघा का क्या? अभी शादी को 10 दिन भी नहीं हुए आणि तू तिला एकटी सोडून जाणार? ऐसे कैसे कर सकते हो तुम? ऐसे पागल जैसे काम ही करना था तो फिर शादी क्यों की? मम्मीजी चिडून समोरच्या खुर्चीत बसल्या आणि त्याच्या कपाळाला आठ्या. मोठी जांभई देत डोकं गदगद हलवलं. पराठा खात मॉमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष. पूर्वीही हर एक टूर आधी मॉम, राजीव तू मॅमे ठरलेली असायची. तू काळजी घेत नाहीस, अति काम करतोस, सारखं ट्रॅव्हल करतो, जियाचा विचार कर, तुझं लग्नच लावून देते, फिर तो तुम बीवी को छोडकर कहीं नहीं जाओगे. पण लग्न होऊनही त्याच्या वागण्यात तिळमात्र फरक पडलेला नाही हे पाहून मम्मीजीही हतबल. आप कुछ बोलिए ना, क्या दिन भर पेपर पढ़ते रहते हो? राजीवचा राग आनंदजींवर. पेपर हातातून खेचून घेतलाच आणि इतका वेळ पेपर आड लपून पत्नीपासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करणारे आनंदजी. आता मी काय बोलू या गोंधळात? मैं खांदे उडवतच दोघांकडे पाहिलं. नक्की कोणाची बाजू घेऊ, मुलाची की बायकोची? हाँ, समझाइए आपके सीएफओ को कि पत्नी की प्रति भी कुछ जिम्मेदारियां है कि नहीं. मेरी मेघा को पता चलेगा तो बेचारी रो ही पड़ेगी. खिन्न चेहऱ्याने राजीवकडे पाहिले. ये कैसा बेटा है मेरा, इतना समझाया तो भी कुछ फर्क नहीं. जिद्दी, अड़ियल, बिल्कुल बाप पे गया है. ये भी मुझे ऐसे ही अकेला छोड़कर टूर पे चले जाते थे. मनातच चडफड करून झाली. मॉम, आपकी लाडली मेघा को जितना रोना था उसने रो लिया मेरी बाहों में. और आपकी बहू इतनी भी बेचारी नहीं है. उनके एक एक कारनामे बताऊंगा ना तो आप भी बोलोगी पागल बहू है. मॉम कडे एक कटाक्ष आणि दुसरा डॅड कडे आणि पुन्हा हातातील मोबाईलवर न्यूज अपडेट वाचणे. आप क्यों मुंह में दही जमा कर बैठे हो? रीमाजींनी हात हलवतच आनंदजींना मोठ्या डोळ्यांनी दटावले. इनसे तो उम्मीद रखना ही बेकार है. जैसा बेटा वैसा बाप. हाँ हाँ राजीव, तुम्हें ऐसे नहीं जाना चाहिए. तुम्हारी मॉम ठीक बोल रही है. ततपप करत बायकोची बाजू. नाईलाज, घरात होम मिनिस्टरचे राज्य. आणि राजीवने भुवया उंचावतच त्यांच्याकडे पाहिले. रियली डैड, ये आप बोल रहे हो? कल कनाडा बिजनेस एक्सपांशन मीटिंग के कॉन्फ्रेंस कॉल में आप भी थे. प्रकाश सर, आप और अग्रवाल सर तीनों ने मिलकर डिसाइड किया कि ये कनाडा बिजनेस ट्रैवल कितना ज़रूरी है. ऑफ कोर्स मेरा भी वही ओपिनियन है एंड ये अपॉर्चुनिटी मुझे नहीं छोड़नी है. बट अब मॉम के सामने आप पलटी खा रहे हो, ये अच्छी बात नहीं है. डैड कडे रोखून बघतच उसासा. अरे राजीव, समझा करो ना, तुम तो अपनी मॉम को जानते हो. थोड़ी सी सिचुएशन संभाल लो. डैडची नजरेनेच केविलवाणी विनंती. मॉम, मैं मेघा से मिला था. आई टोल्ड हर शी इज ओके. डोके मोबाईलमध्ये ठेवतच बोलून गेला. अजाणतेपणे पुरवलेली ज्यादाची माहिती.